नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम मस्त आणि अप्रतिम असा नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत। रोज रोज पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्त्याचा पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। खूप सोप्या पद्धतीने होतो, अगदी झटपट आणि तेवढाच हेल्दी देखील आहे। लहान मुलांना तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता, नाश्त्यासाठी करू शकता। दही बरोबर आणि टोमॅटो सॉस बरोबर खूपच सुंदर एक नंबर असा लागतो आणि करायला देखील सोपा आहे आणि अगदी झटपट असा होतो। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि रेसिपीला लाईक करा। चला तर मग रेसिपीला आपण स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 कप घेणार आहोत। त्या कपच्या मेजरमेंट तुम्ही कुठला पण एक वाटी किंवा कप घेऊ शकता। त्याने आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे। 2 कप आपण गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये नॉर्मल जे आपले छोटेसे चम्मच असतात त्याने आपण 4 चमचे रवा टाकलेला आहे। रवा हा तुमचा खूप मोठा असेल तर तो मिक्सर मध्ये थोडासा बारीक करून घ्या। या चमच्याने आपण 4 चमचे रवा यामध्ये टाकलेला आहे। त्यासोबत चवीनुसार मीठ, मी इथे 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि थोडीशी आपण अर्धा चमचा यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहोत। ज्या मिरच्या असतात त्या तुम्ही मिक्सर मध्ये थोड्याशा बारीक करा आणि चिली फ्लेक्स यामध्ये ॲड करा। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे 1 चमचाभर। त्याचबरोबर आपण इथे 3 चमचे ऑइल टाकणार आहोत। कुठलेही ऑइल तुम्ही घेऊ शकता। रूम टेम्परेचरवरचं ऑइल आहे ते 3 चमचे ऑइल आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत। जिरे ऑप्शनल आहेत, तुम्ही टाकले तरी चालतील किंवा नाही टाकले तरी चालतील, पण जिऱ्याने खूप छान अशी टेस्ट येते म्हणून मी जिरे टाकलेले आहेत। त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे डो आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। छान असं बॅटर करून घ्यायचं आहे। त्या बाउलमध्ये बॅटर व्यवस्थित मिक्स होत नव्हतं त्यामुळे मी मोठा बाउल घेतला आणि एकदम व्यवस्थित असं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात खूप जास्त पातळ देखील नाही आणि घट्ट देखील नाही। जसं आपण इडलीसाठी बॅटर असतं सेम तसंच बॅटर आपण मीडियम असं थिक ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपण काही पदार्थ टाकणार आहोत। तसंच बारीक चिरलेला एक कांदा घ्यायचा आहे। त्यासोबत शिमला मिर्च 1 आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा कट करून। हे आपण बारीक चॉप करून घेणार आहोत। तुम्ही डायरेक्ट चॉप करून घेतलं बारीक तरी पण चालेल। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलाचे तुकडे आपण यामध्ये टाकलेले आहेत। यामध्ये तुम्ही गाजर देखील टाकू शकता, गाजराने खूप सुंदर चव येते। आता हे आपण बारीक करून घेतलेलं आहे। हे आता आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या भाज्या आहेत त्या मीडियम साईजमध्ये कट करून घेतला तुम्ही तरी पण काहीच हरकत नाही आहे। त्यासोबत आपण इथे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि हे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सुंदर असा कलर देखील आलेला आहे, तुम्ही बघू शकता। हळदीने मस्त असा येलो कलर आलेला आहे आणि कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरने खूपच सुंदर कलर आलेला आहे। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आणि तुम्ही बघू शकता ते आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं होतं। 10 मिनिटानंतर छान आता मस्त फ्लफी झालेलं आहे आणि व्यवस्थित असं भाज्या आहेत त्या मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही, मीडियम असं थिक आहे। आता पॅन गरम करून घ्यायचा आहे। पॅन हलका असा गरम झाला की गॅस आहे तो स्लो करायचा आणि ब्रशने ऑइल आहे ते पूर्ण पॅनला ग्रीस करून घ्यायचं आहे। आता पॅनला आपण ऑइल लावून घेतलेलं आहे पूर्णपणे। बॅटर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हलक्या हाताने यावरती टाकायचं आहे। खूप जास्त पसरवायचं नाही आहे, तुम्ही बघू शकता। हलक्या हाताने फक्त स्प्रेड करून घेतलेलं आहे। खूप जास्त जाड देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही करायचं, मीडियम असं थिक ठेवायचं आहे आणि याला छान असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। गॅस स्लोच ठेवायचा आहे। स्लो गॅसवरती पूर्ण प्रोसेस करायची आहे, खूप जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे आणि याला छान असा गोल आकार आपला देऊन झालेला आहे। तुम्हाला जेवढं मोठं हवं असेल तेवढं मोठं तुम्ही करू शकता। यावरती आता झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे झाकण। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपण झाकण काढलेलं आहे आणि वरून छान असं मस्त असं बॅटर आहे ते सुकलेलं आहे। आता यावरती आपण ऑइल ब्रशने लावून घेऊयात। तुम्ही साधं नॉर्मल चमच्याने देखील ऑइल टाकलं तरी पण चालेल, काहीच हरकत नाही आहे।
ब्रशने पूर्णपणे ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर देखील आलेला आहे। आता हलक्या हाताने आपण लगेचच हे इझिली पलटल्या जातं। आता आपण पलटून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता पलटल्यानंतर आहा मस्तच किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि खूप छान असं क्रिस्पी देखील होतं। स्लो गॅसवरती पुन्हा एकदा आपण या साईडने सुद्धा भाजून घेणार आहोत आणि मस्तच असं दोन्ही साईडने भाजून घेतलेलं आहे। छान असं क्रिस्पी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त असा कलर देखील आलेला आहे आणि तितकं चवीला सुद्धा सुंदर होतं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे। मस्तच खूप छान असं क्रिस्पी झालेलं आहे। हे आता आपण काढून घेऊयात। आता पुन्हा एकदा पॅनला ऑइल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि बॅटर टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही गोल साईजमध्ये मोठं छोटं कुठल्याही साईजमध्ये केलं तरी पण काहीच हरकत नाही आहे। छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं छान स्प्रेड करून घेतलेलं आहे मी। यामध्ये तुम्ही गाजर टाकलं तरी खूप सुंदर लागतं आणि बीट टाकलं तरी पण चालेल। बीटाने सुद्धा खूप छान असा रेड कलर येईल आणि खूप जास्त हेल्दी सुद्धा होईल। तुम्ही हे लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता आणि सकाळी नाश्त्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। सेम याच प्रकारे आपण झाकण ठेवलेलं आहे। झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आता वरच्या साईडने पूर्ण सुकलेलं आहे। याला परत ऑइल ग्रीस करून घ्यायचं आणि अशाच प्रकारे आपण सगळे जे धपाटे म्हणता येईल याला किंवा मग थालपीठ ते आपले तयार आहेत। मस्तच ह्या साईडने सुद्धा किती छान असा कलर आलेला आहे आणि दुसऱ्या साईडने मस्त असे क्रिस्पी होतात आणि चवीलाही तितकेच सुंदर लागतात। खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। दही बरोबर टोमॅटो सॉस बरोबर खूप सुंदर लागतं, मला तरी जास्त दह्याबरोबरच आवडतं। तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला। अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात। थँक्यू।